पिंपळनेर धंगाई तालुका साक्री गावात नियोजनाअभावी पाण्याची तीव्र टंचाई। महिलांना पहाटे 3 वाजल्यापासून गावाबाहेरील विहिरीवर पाणी भरायला जावे लागते। जलजीवन मिशनचे हर घर नल हर घर जलचा बोजावारा। नागरिकांना अतिशय दूषित पाणी प्यावे लागते तर ग्रामसेवक गावापर्यंत येत नसल्याची गावकऱ्यांची तक्रार। मार्च महिना सुरू झाला, उन्हाळ्याच्या झळा तीव्र झाल्या। दापूर ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या धंगाई गावात आजच पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वनवन भटकंती करावी लागत आहे। यात नियोजनाचा अभाव दिसून येत आहे, मात्र ग्रामसेवकाचे गावाकडे लक्षच नाही। हे केवळ दापूर ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत हजेरी देऊन निघून जातात, अशी तक्रार स्थानिक महिला व नागरिकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। भाऊ उन्हाळा गिराय ना पाणी नाही, आम्ही गावले आम्ही का गाव सोडीस निघी जाऊ का? आमने पाणी ना व्यवस्था करा। आता उन्हाळा ना कितला हाल छे आमने गरम शेवले सांगवा तो काही करत नाही, शिपाई काही व्यवस्था करत नाही। मग आम्ही काय करा ना, गाव सोडी निघ जाऊ का? अर्धा गाव पाणी पेस, अर्धा गाव कोरडा रास। लाईट किती टाइम होती? लाईट 7 तास राहत नाही, 2 तास सांगतस। ग्रामसेवक काय बोलले? ग्रामसेवक काही ते आम्हाला वयवासच करत नाही तर गावना। यस काय कर? यस पण पाणी ना वळवार यस पण वयवास बी करत नाही। ते टाकाले नळ शे का नाही, नळ शे बी दकत नाही। ते टाका मग गाण कितला पडेल शे। यस न फिरी जात गावले भेट दिस नाही। काय मागणी तुम्ही? आमने पाणी नी मागणी शे। साहेब आमना गाव पाणी येत नाही आणि पाणी जर वना तर टाकाला काही ते स्वच्छता बी नाही आणि त्याला बंद बी नाही। त्या देखा त्या पाईप कशा वय जायला खाल्यावर वय जाता। 2 तास जर पाणी सोडा तर 2 तास बी नाही राहत। बाया रिकामा गुंडाला त्या आणि परतली जाता। आमना एवढा गाव म्हातारा माणसा गण भरपूरत, कोणा पोऱ्या नाहीत तर त्या येतात, त्या रिकामा बांधाली जाता। चांगल्या बाया राहते ते इरेसावर जाता आणि पाणी आणता आणि म्हातारा माणसा काय बसता मग तशाच। आणि महिना पाणी येत नाही आणि सोडणार असाला सांगवा त्या सांगता तुम्हाला पाणी कशा पाणी येत नाही, पण आता कोरडा तुम्हाला दिशी राहिला ना या धंगाई गाव मग। नवी टाकी बांधले काय? नवी टाकी बांधेल आता 1 वर्ष व्हायला नवी टाकी। मग पाणी आता ती त्याला काय काम होईना ते आम्हाला काय माहिती नाही, पण आता जुना तर मग पाणी येऊ शकत नाही। आम्हाला खूप हाल होय राहिले। आता या वातावरणाला पाणी पाहिजे आम्हाला। माणसाला पाणी नाही, डोरासाला पाणी नाही। हिरी आटी गया हिरी सावर त्या शेतकरी माणसं येऊ देत नाही त्याच ना। गाव कोणतं आहे? धंगाई आणि ग्रामपंचायत धंगाई आमचं गाव आहे आणि धंगाई दापूर एकत्र ग्रामपंचायत आहे आमची। इथं कोणीच ध्यान देत नाही आणि अर्ध्या गावाला पाणी आहे, अर्ध्या गावाला पाणी नाहीये। आणि पाणी सोडणारा रोज काय करतो का, निम्मी गावाला पाणी सोडतो आणि महिन्यापासून इथं एक टाकी आहे, ती पण तुम्हाला दाखवतो। त्या टाकीला डायरेक्ट पाणीच येत नाही डायरेक्ट। एवढ्या बाया आता समजा एक आजच्या दिवस एवढी हेर आहे, उद्यापासून इथून डायरेक्ट 1 किलोमीटर जातील, ते पण ते जर भरू देतील तर ठीक आहे, तर रिकामा अंडा घेऊन घरी यावं लागणार आहे। मग या म्हाताऱ्या बाया जातील कुठं? जर पाणी सोडला शिपाला आम्ही सांगायला गेलो का पाणी सोडा, नाही सोडला तुम्ही तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय करून घ्या। ते टाकाचं तिथं ते एक नळ लावलेले, नळ सुद्धा तुटून जायला त्याला आम्ही 2 वर्षापासून सांगू राहिलो का ते वेल्डिंग करून द्या, तिथं कॉक बसून द्या, तर ते नाही बसून राहिले तिथे डायरेक्ट। आणि ग्रामसेवक येतच नाही, डायरेक्ट पाहतच नाही कुठं काय आहे। ग्रामसेवक आम्ही एक वेळेस बोललो होतो, आमच्या ते टाकाजवळ आम्ही बोललो होतो ग्रामसेवकला की पाणी येत नाही। ग्रामसेवक पाणी सोडणार, ग्रामसेवक समोर काय बोलला की मला पाणी उद्यापासून सोडायचं नाही, या गावाला इकडे या गल्लीला पाणी नाही सोडायचं, तुम्हाला काय करायचं करून घ्या असं बोलताय। आणि पाणी डायरेक्ट आधी मार्च एप्रिल आणि मे आणि जून 4 महिने कुठून पाणी आलं। आमची जनावर कुठे, माणसाला पाणी नाही इथं, तर जनावर कुठून पाणी आलं आम्ही डायरेक्ट। आता आणि तिकडे पास ग्रामपंचायती जे हे रे तिला भरपूर पाणी आहे आणि लाईट सुद्धा एकदम व्यवस्थित आहे। 2 तास त्या टाकाला पाणी सोडतो, तसं डायरेक्ट गावात पाणी सोडून देतो, म्हणजे तो डायरेक्ट तिकडे त्यांच्या गल्लीकडे तिकडे पाणी चालू राहतो। तिकडे पाणीच नाही डायरेक्ट। दापूर तालुका साक्री ग्रामपंचायत येथे साधारण 3000च्या आसपास लोकसंख्या व जनावरांची पण संख्या ही मोठी आहे। येथे कोकणी व भिल्ल वस्ती असून सर्वच कुटुंब मजुरीवर अवलंबून आहेत। मजुरीसाठी सकाळीच त्यांना घराबाहेर पडावे लागते, मात्र या गावात पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे। या गावात नव्याने पाणीपुरवठा योजना मंजूर आहे, पाण्याची टाकी तयार आहे, मात्र त्या टाकीत आजपर्यंत पाणी पोहोचलेच नाही। टाकीत पाणी थांबते का नाही याची अद्याप ट्रायल ही घेतली नाही। या गावात जुनी टाकी आहे, मात्र त्या टाकीचे पाणी नियोजनाअभावी निम्मे गावातच पोहोचते।
ग्रामसेवक म्हणतात 2च तास लाईट येते, तर येथील नागरिक म्हणतात 6 तास लाईट असते. मात्र व्यवस्थित नियोजनाअभावी उर्वरित गावात पाणी येत नाही. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला पाणी भरपूर आहे, पण नियोजन नसल्याने निम्मे गावाला पाणीपुरवठा होत नाही. येथील महिलांना नाइलाजाने गावाबाहेरील अतिशय जुन्या विहिरीवर काट्याकुट्यातून रस्ता काढत पहाटे 3 वाजल्यापासून पाण्यासाठी जावे लागते. त्या विहिरीतही थोडेच पाणी असल्याने सर्वच महिला पाण्यासाठी एकाच वेळी झुंबड करतात. या विहिरीनेही तळ गाठला आहे, मात्र पाणी तर लागणारच म्हणून दूषित पाणी चाळणीने गाळून एक एक बादली काढतात. एखाद्या वेळेस विहिरीत पडण्याची भीती आहे, तर अनेकांना सर्पदंशही झालेला आहे. तर ग्रामसेवक या गावात प्रत्यक्ष येऊन पाण्याचे नियोजन करत नाहीत. तर पाणी वितरण करणाऱ्या माणसाची मुजोरीमुळे एकाच गल्लीमध्ये पाणी जाते. यावेळी महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला. शासनाचे जलजीवन मिशनचे उद्दिष्ट हर घर नल हर घर जल योजना पूर्ण निकामी झाल्याचे दिसत आहे. गाव विहिरीला आताच पाणी नाही व एप्रिल मे जून पर्यंत आम्हाला पाणी कसे मिळेल, त्यासाठी आता येथील नागरिकांनी साक्री पंचायत समितीवर हंडा मोर्चा नेण्याचा पवित्रा घेतला आहे. यावेळी येथील अनेक महिला व पुरुषांनी तीव्र संतप्त भावना व्यक्त केल्या. INDTV न्यूजसाठी सुभाष जगताप, पिंपळनेर यांचा स्पेशल रिपोर्ट.